जय महाराष्ट्र पब्लिक, कसे आहे सर्वजण? आशा करतो तुम्ही सर्वजण ठीक आहे. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण ब्लॉग मधून भेटत आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला आपलं जे आउटलेट आहे क्लाउड कझिन कॅफे, याचा तुम्हाला एक छोटीशी ट्रिप देऊन देतो की कसं आहे काय नाही आणि आपण कसं कसं वगैरे सर्व दाखवतो. तर चला माझ्यासोबत. हा वाला जे रोड दिसतं हे आनंदनगरवरून येते आणि हे जे इकडे जाते हे हनुमानगडकडे जाते आणि हे पण आनंदनगरकडून येणार आहे रोड मित्रांनो. आणि एक दाखवतो, हे वरून जे येते शोभानगरकडून येणारा रोड आहे आणि आपलं इथं आउटलेट आहे. तर चला मी दाखवतो. पहिल्यांदा हे आपलं बघा क्लाउड कझन कॅफे. तर चला आतमध्ये जाऊया. फर्स्ट ऑफ ऑल इथं आतमध्ये आल्याच्या नंतर बघा एक 2 टेबल आहेत. सिटिंग अरेंजमेंट आहे आपली. हा फर्स्ट, सेकंड आणि इकडे एक छोटासा टेबल आहे 3rd नंबरचा. अशी मस्त छोटूशी एक आपण सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि या साईडला आपलं काउंटर वगैरे सर्व आहे. तर चला आता आतमध्ये इकडल्या साईडनं गेल्याच्या नंतर आपल्याला आपलं किचन दिसत, बघू शकता. मस्त आपलं किचन. किचनमध्ये आल्याच्या नंतर सर्वप्रथम एक मिनिट, हे इकडं जे दिसतंय आपलं हे देवघर आहे. व्यंकटरमणाची आपण मस्त अशी एक स्थापना केलेली आहे इथं. आणि हे जे दिसतंय मित्रांनो हे कवड्याची माळ तुळजापूरून आणलेली आहे, आई भवानीच्या चरणाला स्पर्श करून. आणि इकडं आल्याच्या नंतर हे बघा हे आपलं काउंटर वगैरे पूर्ण. चला मी तुम्हाला एक एक दाखवतो सर्व कसं आहे काय नाही. सर्वप्रथम हे वॉशिंग एरिया आणि आपल्या आउटलेटमध्ये जे बी आपण हे सामान यूज करतो हे दिसतंय तुम्हाला पूर्ण एसएस आहे. जे ब्लेड्स आहेत ते सर्व. आणि त्यानंतर हे रॅक, खास करून हे रॅक सांगतो मित्रांनो आपल्या दीपक भाऊ जे आहे त्यांनी बनवून दिलेलं आहे. मी ओळख करून देतो तुमची त्याची. मस्त आहे बघा स्पायसेसचा पूर्ण रॅक. आणि जे आपल्या यूजमध्ये येणारे पॅन वगैरे आहेत ते. आणि ह्या साईडला आल्याच्या नंतर हे बघू शकता इकडं आहे गॅस शेगडी. यामध्ये आपण फ्राईज आणि बर्गर टिक्की वगैरे करतो. त्यानंतर हे सँडविच ग्रिलर, ओव्हन ग्रिल आहे मित्रांनो. ही ॲट ए टाइम बघा याच्यामध्ये 4 पिझ्झा बसतात. आणि त्याच्या थोडं बाजूला आल्याच्या नंतर हे आपलं ग्राइंडर मिक्सर दिसेल. याच्यावर आपण शेक्स, कॉफी वगैरे तयार करतो. वेइंग स्केल याचा एक उत्तम असं पर्याय म्हणजे मित्रांनो आपल्याला जे फ्राईज वगैरे मोजतो आपण ते ह्याच्यावर मोजले जातात. आणि थोडं खाली बघितल्याच्या नंतर बघा पूर्ण आपला स्टॉक आहे. पूर्ण सॉसेस वगैरे मस्त असं सगळं आणून ठेवलेलं आहे आपण. तर ह्याच्या नंतर माहिती सांगतो डिटेलमध्ये. हे वरचं जे रॅक दिसतंय पूर्ण हे सामान आपलं पॅकिंगचं आहे. पिझ्झा बॉक्स आणि एक मिनटं हे बघा हे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, टोमॅटो. मग त्याच्यानंतर हे आहे ते मेयोनीजचे शॅशेट आहेत. आणि हे स्टँड आहेत आपण पिझ्झामध्ये राहतो. इकडं बघितलं तर हे ॲल्युमिनियम फॉईल आणि हे फ्रेश पेपर आहे जे आपण कटिंग वगैरे करून ठेवतो ते लावण्यासाठी. इथं चम्मच आणि हे पॅकिंगचे काय ॲल्युमिनियमचे वगैरे हे आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि थोडं खाली बघितल्याच्या नंतर हे पेपर, सर्विंग डिश आणि हे इकडे आपले ग्लास वगैरे. तर मित्रांनो ओव्हरऑल तुम्ही किचनची ट्रिप वगैरे बघितली, कसं वाटलं काय नाही आवर्जून कमेंट करून सांगा. तर चला बघूया आपला आजचा दिवस कसा धमाल देते आणि कोण कोण आज आपल्या आउटलेटला येणार आहे ते पण बघूया आपण. तर मित्रांनो फर्स्ट क्लास आता सकाळी सगळ्यात पहिले आपण कटिंग करून घेऊया पूर्ण. आणि हे GI पॅन असते त्याच्यामध्ये आपण स्टोअर करतो आणि जे फॉईल दाखवते त्याला असं आपण लावून घेतो मित्रांनो. चला मी पहिलं पूर्ण कटिंग करून घेतो आता. सो गाईज बाहेर एक कस्टमर आले. मस्त आपला एक जे बर्गर प्लॅटर 99 रुपयेवाल्याचं ते बनवते मी आता. बघा मस्त बर्गर बनवायला घेतलं आहे. इकडं मस्त आता बनवतो फटाफट. मस्त आता अमूल मक्खन टाकलं आहे आपलं पॅनवर. आता रोस्ट करून घेऊया आपण याच्यावर. तर पाहू शकता मस्त आपलं बर्गर प्लॅटर तयार झाले. तर चला जाऊन मी आता मस्त असं प्लॅटर सर्व करतो. गाईज मस्त अजून एक परत ऑर्डर आलेली आहे त्यांची डबल पेरी पेरी फ्राईज. मस्त आता इथं फ्राईज बघा तळले जातात एकदम कुरकुरीत. आणि इकडे हे पॅकिंग करायचे असं आपले फ्राईज आता पॅक झालेले आहेत. चला आपण देऊया. तर मित्रांनो एक फोनवरून ऑर्डर आलेली आहे आपल्याला पिझ्झासाठी. तर इकडे मी दाखवतो तुम्हाला. तर मी फटाफट पिझ्झा लावतो एक आपला. सो चला मी पहिला आपण टाकूया पिझ्झा सॉस. कस्टमरनं आपल्याला कमी तिखट सांगितलेलं आहे म्हणून कमी तिखट मस्त असं आपण याला आता. सो आता आपण याला पिझ्झा सॉस अप्लाय केलाय. आणि आता आपण टाकूया लिक्विड चीज. आणि त्यानंतर आपण असं आपला मोझरेला आहे
मोझरेला अप्लाय करूया याच्यावर. चीज टाकण्यामध्ये बिलकुल कंजूसी नाही करायची मित्रांनो, कारण चीजमुळे पिझ्झाला टेस्ट येते. आणि त्यानंतर लाईटली आपण एक सीझनिंग करून घेऊया आपली. सो चला आता फटाफट याला आपण आपल्या ओव्हनमध्ये ठेवूया, ग्रिलमध्ये. सो आता मित्रांनो थोडा वेळात आपला पिझ्झा इथून निघल आणि एक कस्टमर येईल घ्यायला, तेव्हा भेटतो. तर मस्त बघू शकता आता आपला पिझ्झा बेक होत आहे. तर फायनली काहीशा वेळानंतर आपला पिझ्झा तयार झालेला आहे, मी दाखवतो. बस कसा सिझल करतंय बघू शकता. तर या फटाफट आता पार्सल करूया आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो हा पिझ्झा कोणता आहे. मस्त असं बघा पॅकिंग झाली आणि याच्यासोबत वरी सॉस वगैरे आपण वरीच देतो. तर चला आपण देऊया त्यांना पिझ्झा. सो फ्रेंड बाहेर आपले मस्त असे एक मित्र आलेले आहेत आणि त्यांनी ऑर्डर काय दिली बघा, चीज चटणी सँडविच आणि फार्म हाऊस. मस्त आपला ओव्हन इकडं ग्रिल व्हायला चालू आहे आणि आता आपण सँडविच आणि हे फटाफट आपण लावूया ग्रिलसाठी आणि पिझ्झा बेकसाठी टाकूया मध्ये. सो गाईज मस्त आपली ऑर्डर तयार झाली, आता चला देऊया त्यांना आपण. इथं जे दिसते याच्यात पिझ्झा आहे पार्सलसाठी पिकअप. आणि मित्रांनो हे 2 बर्गर अजून टेबलचे आहेत. चला फटाफट सर्व करूया. सायंकाळची वेळ झालेली आहे आणि इकडे बघू शकता मी दिवाबत्ती करायला घेतलेली आहे. तर चला मस्त आपण आता दिवाबत्ती करून घेऊया. गटरमना गोविंदा आई राजा उदे उदे आई राजा उदे उदे. तर मस्त असं आपण आता दिवाबत्ती सर्व झालेली आहे आपलं. तर सायंकाळचं मित्रांनो आता अजून काय आपला रिफिल वगैरे बाकी आहे. चला मी तुम्हाला दाखवतो कसं काय नाही. आता हे बघा इकडं बघा आपला चीज आहे, आपण हे चीज वापरतो पिझ्झासाठी. तर आपला जे बॉक्स आहे मी बॉक्स दाखवतो, 1 मिनिट. हे इकडं बॉक्स आपला, या बॉक्समध्ये आपण आता रिफिल. सो फ्रेंड आता मी पूर्ण पॉकेट कट करून घेतलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. मस्त आपल्याला आता रिफिल करून घ्यायचं. वेजेस वगैरे आहेत सध्या. आता मस्त असं बघा आपलं आता हे बॉक्स असं आपलं रिफिल झालं आहे. जवळपास ऑलमोस्ट 1 kg असते मित्रांनो, 1 kgचा पॉकेट. तर चला मी आता याला मस्त बंद करून फ्रीजमध्ये ठेवतो. सो गाईज डायनिंगची एक ऑर्डर आलेली आहे, थिक कॉफी विथ क्रश आणि पनीर सालसा ॲड ऑन पनीर. चला आपण फटाफट तयार करूया. तर आता इथं आपली छान अशी कॉफी तयार झालेली आहे मित्रांनो. आणि वरून क्रश. सो चला बघा हे जे बनलं आहे पनीर सालसा मस्त सिझनिंग झालं. चला आता याला ओव्हनमध्ये टाकतो फटाफट. मस्त आपला पिझ्झा निघाला आहे. चला मी आता कट करून घेतो. यामध्ये बघू शकता आलू टिक्की बर्गर आहे, पिकअपचा ऑर्डर आहे हे. तर चला आपण आता येऊन पिकअप करतील. हे आपलं पिकअप पॉईंट आहे मित्रांनो. इथं काही आपल्या भाऊचं पार्सल आहे. काय म्हणतो भाऊ, कसं वाटते भाऊ बर्गर? कसं आहे टेस्ट? एकदम ओके. चला आपण आप्पाचं दुकान बघून येऊ. मस्त काउंटर घेतला भाऊनं. हे आपलं दुकान इकडं आहे आणि आपल्या भाऊचं दुकान इकडं आहे. मी जातो तिथंपर्यंत. हे दिसतंय आहे, हे इथलं दुकान आहे. हे दिसतंय ओम्स आहे दूध भंडार. हे बघा मस्त आहे बघा मित्रांनो, कसं आहे दुकान बघा. छोटूसा डेअरी आहे. मस्त भाऊनं आज आपला नवीन काउंटर घेतलेला आहे. काही दूध वगैरे लागलं आणि बघा मस्त बिस्किट खारी वगैरे सगळं अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये दूध वगैरे सर्व स्टोअर असते. काय म्हणतो भाऊ, आज चालू आहे बिझनेस म्हणजे? हो गाईज चला अभिजित भाऊला बाय बोलूया ना आपण निघूया दुकानला. आणि तुम्हाला दूध दही वगैरे काय लागलं हमखास हक्कानं भाऊच्या दुकानवर या. हो घेऊत भाऊ, लवकरच घेऊत. बर्गर आणि सँडविच तयार झालं. मस्त बघू शकता दोन्ही पिझ्झा तयार झालेत. फटाफट पॅक करतो आणि देऊन टाकतो. सर्व असे आपले इक्विपमेंट वगैरे सर्व स्वच्छ झालेत. हे काउंटर पण स्वच्छ झालं आहे सगळं. आता क्लोजिंगचा टाईम झालेला आहे. तर बराच वेळ झाला मित्रांनो आणि आजचा दिवस आपल्याला खूप धमाल गेलेला आहे. बऱ्याच दिवसाच्या नंतर आपला ब्लॉग येणार आहे. भरभरून सर्वांनी प्रेम द्या. कसं वाटलं काय नाही आवर्जून सांगा. आणि काय काय तुम्हाला अपडेट वगैरे पाहिजे असतील ते नक्की कळवा मला. मी ते ब्लॉगमधून तुम्हाला सर्वांना सांगत राहील. नवीन कोणी जे आहेत उद्योजक, ज्यांना उद्योग चालू करायचा आपला, आवर्जून कॉल करा मित्रांनो. मराठी माणसाला आपण फुल सपोर्ट करणार आहेत. असो लवकरच भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.